की आता विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या प्रथा परंपरा सुरू आहेत त्या आता सुरू असाव्यात असं अभिप्रेत नाही. एक प्रकारे त्यांनी आता बरोबर आहे ना. सभापतींनी सरकारची भूमिका व्यक्त केलेली आहे. राम शिंदेनी या सरकारला अभिप्रेत नाही आहे, तेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातलीच आपल्याला पाहायला मिळत आहे की आखरी सभापती जे बोलले ते सरकारची भाषा बोलले. त्याच्यातून स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्षची भूमिका सभागृहात मांडता यावी नाही, सरकारला मोकळं राहावं अशा पद्धतीची भूमिका या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव पुढे होतं. विरोधी पक्ष नेतेपदाचे काय नियम आहेत निवडीचे? कोई संख्याबळाचे कुठले नियम नाही. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही, जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसनी त्या काळात दिलेलं आहे. याचा रेकॉर्ड तपासा. यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही. त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं. 2ला आम्ही देऊ शकलो, आता एवढी मोठी संख्या आमची, तर त्याला काय नाही द्यायचं. पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बेईमानी निवडून आलेले आहेत, हे मॅनिक्युलेशननं निवडून आले आहेत, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत, जनतेच्या कृपेने नाही. आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की 200 मतांनी निवडून आला, अरे दम असेल ना, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून दाखवतो, पण बॅलेटवर निवडणुका घ्या. नसेल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं, राजकारणातून संन्यास गेला नाना पटोले. हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या आधारावर हे करतात. म्हणून जनतेची भीतीच यांच्या मनात नाही, संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही, संविधानाची भीती यांच्या मनात नाही. आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहेत. आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप महायुतीचं सरकार करते आहे. पुण्यातला जो प्रकार आहे संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते अरे मी सांगितलं, महाराष्ट्रातली परंपरा नाही. यांच्या विरोधी पक्षाचे 2 आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. त्यामुळे बेईमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांची लायकी पण नाही. पुण्यातला जो प्रकार घडला करतायत असं वाटतंय का? पुण्यामधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरण घडला 1800 कोटींचा अमेडिया प्रकरणामध्ये, त्यामध्ये पार्थ अजित पवार हे नाव आहे. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला चालढकल करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनाच पूर्ण गुजरात स्टाईलमध्ये किंवा PMO स्टाईलमध्ये हे सरकार चालवायचं आहे. त्यांच्या सोबत्यांना केव्हा कुळगटी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी सगळी चाबूक ठेवलेली आहे. या अमेडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला. एकनाथ शिंदेचाही आवाज, श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावाला तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं. त्यांच्या फायली तयार करून ठेवलेल्या आहेत आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे. आणि हे महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन सुरू आहे. ज्या समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती त्याला देखील मुदतवाढ मिळाली, परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार या दोघांपैकी कुणाचीही अजून चौकशी झालेली नाही. होणार पण नाही. आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या अध्यक्षतेखाली कमिटी करा, म्हणजे तुम्हाला सगळं उघडकीस येईल. दूध का दूध पाणी का पाणी. पण ते करणार नाही. तुम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार ना. आता येणार सगळे विषय येणार. पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. फक्त 1 आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे. हेच विरोधी पक्षात होते तर 2 महिन्याचं अधिवेशन व्हावं अशा पद्धतीच्या घोषणा करत होते. आता योगायोगानं नागपूरचेच मुख्यमंत्री आहेत. मग यांना इतक्या लवकर पळ काढायची गरज काय? आणि म्हणून हे सगळे मुद्दे निघू नये. यांचं सगळं जे यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत ते उघडकीस येऊ नये. शेतकऱ्यांची जी अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सोडलेलं आहे, ते सगळे प्रकरण येऊ नये. बेरोजगारांची परिस्थिती, महागाई, आज रुपया रोज पडत चाललेला आहे आणि त्याचे परिणाम सगळे महागाईवर होतात आहे आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. हे सगळे प्रश्न आहेत. पण मुद्दामून हे सरकार इथून पळ काढण्यासाठी इथं आलेली आहे. फक्त आठवड्याभराचा फेरफटका मारायला इथं सरकार आली. LOP पदावर निवडीवरून टोलवाटोली होतं असं तुम्हाला वाटतंय का? सभापती म्हणतायत की योग्य वेळी अरे मी काय म्हटलं, सरकारने भूमिका स्पष्ट करावी. त्याच्यात सभापती जे बोलले ते सरकारची भूमिका मांडली. थँक्यू.
तर नाना पटोले यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो. विरोधी पक्षनेते पदासंदर्भात नाना पटोले आता प्रतिक्रिया देत होती. मात्र सरकारवर घणाघाती आरोप त्यांनी केलेत. बेईमानीने निवडून आलेलं सरकार असल्यामुळे मोकर रान हवंय. तर निवडणूक आयोगाच्या कृपेनं हे सगळे निवडून आलेले जनतेच्या आशीर्वाद नाही. हिम्मत असेल तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात असं नाना पटोले यांनी म्हटलंय.